चला सेकंड मॅचला होती सुरुवात. इथून आपण पाहताय मालेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अंबरपाडा या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच आजच्या फायनल दिवसाची खऱ्या अर्थाने सेकंड मॅच आपण पाहताय. पहिली मॅच जिथे मात्र त्या मॅचमध्ये विजय संपादित केला ते स्वर्गीय वासुदेव 11 अंतरणी टीमनं. आणि आता इथून मात्र या दोन टीममध्ये ही मॅच होईल आणि यांच्यातील विनिंग टीम ती खऱ्या अर्थानं अंतरणी टीमच्या अगेन्स्ट फाईट करेल. हो पहिला बॉल ऑन साइडला प्रॉपर टायमिंग शॉट ऑफ द पूल बॉल सीमा पार षटकार. शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती पूलचा हा फटका पाहायला मिळतोय. सन्माननीय गुरुनाथजी दुले, रतनजी दुले आणि त्याचनंतर अनिलजी कोंडिलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या आपलं देखील आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषक 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं फेस करत असताना फलंदाज संकेतच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. विवेकच्या विरोधामध्ये तो षटकार आपण पाहताय. हो यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा शॉट फाईन लेगच्या बाजूने बॉल निघालाय. डीप फाईन लेग मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार आणखीन एक चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना अंबरपाडा टीमचे संकेत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दोन बॉलमध्ये 10 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सुरुवात अगदी फ्लाइंग झाली आहे. स्टार्ट अगदी आपण पाहताना की जबरदस्त मिळाला आहे. जो स्टार्ट खऱ्या अर्थानं नेहमीच हवा असतो. ज्यावेळी आपली पहिलं सत्रामध्ये बॅटिंग असते तो स्टार्ट मात्र इथून मिळाला आहे. अंबरपाडा टीमला पहिल्या दोन बॉलमध्ये 10 सुसाटानं सुटला. ज्याप्रमाणे या मैदानावरती वारा आहे त्याच प्रमाणची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओ फुलटॉस ऑन साइडला मिड विकेटला सीमा पार संकेतचा वार ठोकला षटकार. बॅक टू बॅक आक्रमण चालू आहे. एका पाठोपाठ एक धमाके पाहायला मिळतात. 3 बॉलमध्ये तब्बल 16 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग संकेतची मैदानाच्या आतमध्ये. अगदी हवेच्या बरोबर दिशेने मात्र फटकेबाजी करतोय. हवेचा त्याला अगदी पुरेपूर फायदा देखील होतोय. परंतु बॅटवरती व्यवस्थित बॉल देखील मिडल करतोय. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅस्टच इतका जबरदस्त आहे ना की बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळतोय. ताकद देखील संकेतकडे मजबूत आहे आणि टायमिंग देखील प्रॉपर आहे. हो इथे फटका अगदी आपण पाहताय बरोबर मिड ऑफच्या बाजूनं काढलाय. बॉल सीमा पार आणखीन एक चौकार. आता फिल्डरकडनं देखील तिथे चुकी होताना पाहायला मिळतीये आणि इथून देखील 4 धावा येतील म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वरती. सुसाडानं सुटली आहे, वेगानं सुटली आहे. आता इथून खऱ्या अर्थानं धावसंख्या जर पाहायला गेलं तर 20 वरती जाऊन पोहोचली आहे. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना अंबरपाडा टीमच्या संकेत एकटा वैयक्तिक 20 वरती खेळतोय. हो पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला. फिल्डर डीपमध्ये आहेत. तिथून मात्र फक्त सिंगलच पाहायला मिळेल. यावेळी मात्र एक सिंगल पाहायला मिळते आहे आणि आता साईक रोटेशन झाली आहे. आता साईकवरती राहुल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहता 21 वरती. या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतरट टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अंतरट हो इथे मिस टायमिंग बॉल हवेमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. हो कॅच ड्रॉप. इथे चान्स बनला होता रनआउटचा देखील तो देखील इथे मिसच झालाय. 2 धाबा इथून कंप्लीटच होतील. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचताय ते 23 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा विवेकच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला वेळ घेऊ नका. प्रत्येक ओव्हरसाठी टीम मीटिंग नाही आपल्याकडे. एक छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. त्याच वेळी तुम्ही ती छोटीशी टीम मीटिंग करू शकता. परंतु प्रत्येक विकेटसाठी किंवा प्रत्येक चौकार षटकारासाठी किंवा प्रत्येक ओव्हरसाठी आपण टीम मीटिंग करू नका. आज फायनल दिवस आहे स्पर्धेचा त्याच्यामुळे आपल्याला वेळ आपल्याकडे आज कमी आहे.
कारण की सेमीफायनल फायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. आणि जर तुम्हाला सेमीफायनल आणि फायनल एक जास्त षटकांची खेळायची असेल तर तुम्ही आता वेळ वाचवा, म्हणजे तुम्हाला त्यावेळी तो वेळ त्या ठिकाणी घेता येईल. परंतु जर तुम्ही आता जास्त वेळ घेतला तर मात्र फायनल मात्र मग ती एक षटकाचीच खेळावी लागेल. रतनजी दुले, गुरुनाथजी दुले, अनिलजी कोंडिलकर आणि जगदीश बुवा धुले या सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025. हो, इथे मिस टायमिंग, फटका फसलाय, शॉट फाईन लेगला पकडले कॅच आणि इथून गोल्डन विकेट या मॅचची संकेतला इथून परतावं लागतंय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. विनायक गोलंदाजी मार्कवरती आले आणि पहिल्याच बॉलवरती सेट फलंदाजाला त्यांना बाद केला. विनायकला मात्र इथून परतवलंय. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय गोलंदाज विनायक. आणि आता इथून आपण पाहताय भूषण मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय 3ऱ्या क्रमांकावरती. इथून आणखीन एक चांगलाच बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. एक सेट फलंदाज ज्यावेळी बाद होतो ना त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण पाहताय बऱ्याच आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळी सेट फलंदाज बाद होत असतो त्यावेळी गोलंदाज देखील आपण पाहताय की मात्र तिथून त्यांचा कॉन्फिडन्स अगदी हाय होत असतो आणि तिथून मात्र चांगलीच कामगिरी करत असतात. यावेळी ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु फिल्डर पोहोचतील त्याच्या अगोदर बॉल पोहोचलाय सीमा पार आणि इथून आता भूषणच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल आपण पाहतोय 27 वरती. चौकार षटकार असं समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण की आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं ना तर जिथे वारा तिथेच मारा ही परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. विनायकच्या विरोधामध्ये चौकार आलाय. 27 धावा फलक्यावरती आहेत हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहता मालेवाडी या दोन टीम दरम्यान ही मॅच. इथून देखील आपण पाहताय व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल डेंजर एंड झोनकडे आपण पाहताय. त्या ठिकाणी भूषण मात्र पोहोचलाय. दोन धावा इथून कंप्लीट होतील आणि 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 29 वरती. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हातानं खऱ्या हातानं स्केअर करण्याचा प्रयत्न माहिती होता भूषणला. फिल्डर अगदी डीपमध्ये जिथे हलक्या हातानं जर का हा बॉल खेळून काढला तर मात्र सिंगलला डबलमध्ये सहजरित्या कन्वर्ट करू शकू आणि तोच प्रयत्न त्याच्यामध्ये त्याला यश आलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 29. चांगली प्लॅनिंग सध्याच्या घडीला चालू आहे बॅटिंग करत असताना अंबरपाडा टीमची. हो, यावेळी ड्राईव्ह केला बरोबर शॉट बॅकवर्ड पॉईंटमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तिथून देखील सिंगलच पाहायला मिळेल. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते आता मात्र 30 वरती. दुसरं षटक आतापर्यंत भरपूर चांगलं पाहायला मिळते. एक चौकार वगळता इतकी चांगली बॉलिंग केली आहे गोलंदाज विनायक यांनी. एक विकेट देखील त्यांनी मिळवली. एक डॉट बॉल आलाय. हो, यावेळी ऑन साईडला प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार राहुलच्या बॅटमधून आलाय हा भव्य षटकार. षटकार आल्यानंतर धावफलक अगदी वेगानं पुढे चाललाय फ्लाय करत असताना. 36 धावा धावफलकावरती.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 36 वरती. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी होत होती, परंतु शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला आणि धावसंख्या 36. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. ओ शॉर्ट बॉल दिलाय, परंतु मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये, उंची जास्त घेतली, लांबी कमी, आणि इथून आपण पाहताय विकेट आली आहे. विवेकनं खऱ्या अर्थानं ती कॅच कॅरी केली आणि पहिला बॉलवरती मात्र कल्पेशला मिळाली ती विकेट्स. फलंदाज इथून मात्र परतेल तो मात्र भूषण. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, हवेच्या बरोबर दिशेने तो फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु इथे फटक्यामध्ये उंची जास्त मिळाली, लांबी मिळालीच नाही, आणि तिथून आपण पाहताय ती विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके मारायचे, हवा जोरानं वाहते मैदानावरती, त्या हवेचा फायदा उचलायचा, आणि तो फायदा उचलत असताना अगदी जर पाहायला गेलं तर विकेट्स आली आहे ती मात्र भूषण इथून बाद झालाय. अजूनही जर पाहायला गेलं तर मात्र अजूनही इथून कमबॅक करू शकेल ती मालेवाडी टीम, कारण की ज्या धाबा आल्यात अगदी आपण पाहतात 2 ओव्हरमध्ये 36. इथून त्या धावगतीला कमी करायची आहे, त्या धाबा वाचवायच्या आहेत, त्या धाबांना थांबवायचं आहे. ज्या वेगानं धावती आहे अंबरपाडा टीम, त्या टीमला थोडंसं थांबवावं लागेल. भरपूर स्पीड पकडलाय. हो, इथे मिस टायमिंग राहिला, बॉल बराच काल हवेमध्ये, फिल्डर आले तो पकडले कॅच, बॅक टू बॅक विकेट. योगेशला देखील परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेट आल्यात. कल्पेशनं खऱ्या अर्थानं कमबॅक करायला घेतलंय. कल्पेशनं आता इथून जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट्स मिळवल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी कल्पेशची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. कमबॅक खऱ्या अर्थानं काय असावं ते कल्पेशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतंय, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36 धावा आल्यानंतर जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय, जो युटर्न खऱ्या अर्थानं घेतलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स आणि मिळवल्यात. अजूनही जर इथून पाहायला गेलं तर 4 बॉल बाकी आहेत कल्पेशच्या या षटकातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय करण बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. ऑन साईडला फटका केला, डीपमध्ये फिल्डर वेगानं धावत आलेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना हो फेकी कदाचित 9 सेकंडवरती होणं गरजेचं होतं, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती झाली आणि तिथून मात्र त्या 2 धावा सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 38 वरती. नवीन फलंदाज आपण पाहताय करण ऑन स्ट्राईक आहेत. हो, चांगला बॉल, परंतु पंच सांगतात इट्स अ वाईड. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाव्यानं धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र तब्बल 39. हो, इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफमध्ये बॉल चाललाय. डीपमध्ये पुन्हा एकदा फिल्डर पाहायला मिळतात. लॉंग ऑफमध्ये एकच धाव इथून देखील आली आहे. एका धाव्याने 40 धावा धाव फलकावरती. प्लॅन अगदी स्पष्ट आहे गोलंदाज कल्पेशचा. शरीराकडे बॉलच द्यायचे नाही आहेत, शरीरापासून दूरच ठेवायचे आहेत, कारण की या साईडला जास्त हवा आहे, त्या साईडला बॉल लवकर ट्रॅव्हल होतो आहे, परंतु ऑफ साईडला अगदी आपण पाहताय हवेनं बॉल ट्रॅव्हल होऊ शकत नाही आहे. मात्र त्याची ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाव्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 41 वरती. बॅटिंग करत असताना अंबरपाडा टीमच्या आपण पाहता 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हो, इथे फटका लॉब तर केला, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. विवेकनं आणखीन एक कॅच पकडली आहे
आणि फलंदाज इथून मात्र बाद होतील ते मात्र राहुल. आणखीन एक सेट फलंदाजाला खऱ्या अर्थानं कल्पेशनं परतीचा प्रवास करावा लावला. इतकी चांगली गोलंदाजी, इतका चांगला युटर्न दिला आपल्या टीमसाठी. ज्या वेगानं ज्या स्पीडनं धावत होती अंबरपाडा टीम, तो वेगच त्याने कमी केला. कारण की या षटकामध्ये जर पाहिलं गेलं ना तर त्यानं आत्तापर्यंत धावा ज्या खर्च केल्यात त्या फक्त 5च. त्याच्यामध्ये 2 वाईट, एक डबल आली होती, एक सिंगल. हो, आणखीन एक विकेट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी, काय कमबॅक आहे. विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता जयेश, जे 7व्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या 41. हो, चांगला बॉल टाकला. इथून आपण पाहताय बरोबर पायावरती बॉल आला होता. तिथून एक सिंगल धाव जरूर पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोचेल ते मात्र 42 धाव फलकावरती. गोलंदाज आपण पाहताय ज्ञानेश्वर. शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकामध्ये, स्लॉगरच्या षटकामध्ये ते पाहायला मिळतात. हो, ज्ञानेश्वरचा फुलटॉस मिस केला आणि बॉल सरळ एस्टांवरती निघालाय. विकेट आली. आणखीन एक फुलटॉस बॉलवरती विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज जयेश इथून बाद. घर फिरले की घराचे वासे फिरतात, तशीच परिस्थिती आहे. एक विकेट आली आणि त्याच्यानंतर तो मोमेंटम मिळाला आणि तो मोमेंटम खऱ्या अर्थानं तो कॅचअप करून ठेवला. तो अगदी कल्पेशनं तो मोमेंटम आपल्या टीमकडे फिरवला आणि तिथून मात्र अगदी आता सगळी टीम, संपूर्ण टीम आपण पाहताय इथून चांगलं काम करताना पाहायला मिळतात. मग त्या कॅचेस त्या ठिकाणी कॅरी झाल्या. त्यानंतर मात्र आता ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी आलाय, त्याला विकेट्स मिळाली आणि धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला 42 वरतीच पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 36 धावा असताना असं वाटलं होतं की मात्र आता 60 ते 65 किंवा त्याच्यापेक्षा देखील अधिक धाव फलकावरती पाहायला मिळतील. परंतु जसं अगदी पाहायला गेलं संकेत बाद झाला, त्यानंतर मात्र भूषण देखील बाद झाला, त्या धावा थांबल्या. व फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय. तिथून देखील एक सिंगल जाऊ पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोचेल ते मात्र 43 धावा धावफलकावरती आल्या. 3 बॉल आतापर्यंत झालेत ज्ञानेश्वर यांच्या या षटकातील आणि 3 बॉलमध्ये 1 विकेट मिळवली आहे.
आणि 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी होती आहे. इतका जबरदस्त वारा मैदानाच्या आतमध्ये असताना त्यांनी मात्र चांगलीच कामगिरी केली आहे. ओ फुलटॉस बॉल, यावेळी मात्र जबरदस्त कॉन्टॅस्ट, बॉल सीमा पार, लॉंग ऑनला आलाय षटकार. या बॉलवरती षटकार आलाय करणच्या बॅटमधून आणि षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 49. 49 धावफलक्यावरती पाहायला मिळतात. असं वाटलं होतं आता मोठे फटके थांबलेत, परंतु करणनं तो मोठा फटका मारला ज्ञानेश्वरच्या विरोधामध्ये. 3 बॉल जबरदस्त फेकले होते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्ञानेश्वर याने, परंतु जो चौथा बॉल आहे त्याच्यावरती तो षटकार पाहायला मिळाला आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय होताना पाहायला मिळते. 49 वरती जाऊन पोहोचली आहे. हो, आणखीन एक विकेट, क्लीन बोल्ड. आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत. तर बॅटिंग करणाऱ्या अंबरपाडा टीमचे शेवटचा बॉल बाकी असेल पहिल्या सत्रातील आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कुणाल हा फलंदाज दाखल होतोय. धावसंख्या 49 आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील जर पाहायला गेलं तर आता मात्र शेवटचा बॉल बाकी असावा. शेवटचा बॉल. ओ, इथून आपण पाहताय अगदी बॅक टू द बॉलरच. इथे देखील सिंगलच पाहायला मिळेल. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 50. अर्धशतक कंप्लीट झालं त्या अंबरपाडा टीमचं आणि आता 51 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. 24 बॉल आणि 51 धावसंख्येचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅचसाठी स्वर्गीय वासुदेव 11 अंतरण नीट टीम आपण रेडी राहायचं आहे, कारण यातील विनिंग टीम आपल्याबरोबर खेळणार आहे. त्याच्यामुळे आपण फक्त रेडी राहा. आपले प्लेयर्स जर का कुठे गेले असतील तर त्यांना एकत्रित करून ठेवा आणि जशी मॅच संपेल तसं कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे.
चला सेकंड दुसऱ्या सत्राला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता भूषण पहिल्या षटक घेऊन आलाय. समोर आपण पाहता सेकंड एंडवरती कल्पेश, नॉर्थ सेकंडवरती महेश. 51चा पाठलाग. हो पहिला बॉल राईज झाला अगदी आपण पाहता वेगानं पुढे निघाला, वेगावरती जणू स्वारच झाला आणि पहिला बॉल इतका वेगानं फेकलाय की कल्पेशकडे ते प्रत्युत्तरच नाही आहे. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आपण पाहताय ना आउटसाठी ऑफस्टम होता. तिथून जर पाहायला गेलं तर बॅटचा फेस थोडासा क्लोज होता आणि तेच मात्र ओळखल्यानंतर इतक्या जबरदस्त वेगानं मात्र बॉल डिलिव्हर केला आहे गोलंदाज भूषणनं. हो आणखीन एक बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि इथून जर पाहायला गेलं तर लेग बायची मात्र सिंगल धाव इथून पाहायला मिळते. एक सिंगल आल्यानंतर अकाउंट ओपन झालं, ते मात्र लेग बायच्या सिंगलनं. अटॅकिंग बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे भूषणचे. आपण पाहता 51 धावसंख्येचा पाठलाग करायचं आहे. ते पहिलं षटक भरपूर महत्त्वाचं असं P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. बॉलिंगच्या पॉवरफुल करणं फार गरजेचं आहे आणि तशी पॉवरफुल बॉलिंग करावी लागणार आहे. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. ज्यावेळी बॉल अगदी आपण पाहताना की अगदी डिलेवर्ड होतात, त्याचवेळी मात्र टेक ऑफ करत असताना वेगानं मात्र पुढे निघतात. अँगल क्रिएट करत असताना मात्र बॉल बाहेर देखील निघतात. इतकी चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते गोलंदाज भूषणकडून. बॅक टू बॅक डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतात. एक लेग बॅटची जरूर सिंगल आली आहे, परंतु त्यानंतर मात्र ते 2 बॉल ते डॉटच झालेत. हो यावेळी भूषणचा हा बॉल बरोबर आपण पाहता मिड ऑनच्या साईडनं काढलाय, लॉंग ऑनमध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर येतील तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील, म्हणजे धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 वरती. धावसंख्या 3 धावफलकावरती पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतो. हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर भरपूर सारा दबाव तुमच्यावरती बनणार आहे या डॉट बॉलनं. ते डॉट बॉल तुम्हाला कमीत कमी खेळावे लागतील. हे डॉट बॉल तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये परिवर्तित करावे लागतील. त्याचवेळी तुम्ही या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. यावेळी अगदी टॉपेज लागली होती, बॉल पाठीमागे अगदी वेगानं निघाला. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबत नाहीये, बॉल सीमा पार. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचती ती मात्र 7 वरती. 7 धावा धावफलकावरती. विकेट अद्याप आली नाहीये. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. जे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज महेशच्या बॅटमधून आणि मात्र कल्पेशनं दोनही बॉल जर पाहायला गेले तर डॉटच केलेत. पहिल्या P1च्या या षटकामध्ये, पहिल्या P1च्या ओव्हरमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या होत्या, तिथे तुम्हाला तो ॲडव्हान्टेज होता. हवा देखील तुम्हाला थोडीशी साथ देते. राईटी फलंदाज आहेत जी साथ खऱ्या अर्थानं पहिल्या 2 ओव्हरमध्ये हंबरपाडा टीमला देखील मिळाली होती. त्या हवेच्या दिशेनं मात्र त्यांनी फटकेबाजी केली होती, तिथून त्या धाबा त्यांनी जमवल्या होत्या. तशी सुरुवात खऱ्या अर्थानं अपेक्षित होती इथून मालेवाडी टीमला देखील, परंतु ती सुरुवात तशी पाहायला मिळाली नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 आल्यात. ते इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं गोलंदाज भूषणचं. चांगली बॉलिंग केली भूषणनं. पॉवर प्लेमध्ये फक्त 7च धावा खर्च केल्या. तर शेवटच्या बॉलवरती आलेला तो चौकार जर का वगळता भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. आणि आता मात्र सेकंड ओव्हरला इथून सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेश आपल्याला सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. जगदीश सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे त्या बॉलसाठी. मिळेल फक्त इथून. हो सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोचेल ते मात्र अगदी आपण पाहता 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट आहे ते अगदी आपण पाहताय 51 धावसंख्येचं.
24 बॉलमध्ये 51चं धावचं टार्गेट आहे. म्हणजे टार्गेट थोडंसं मोठंच आहे. त्या टार्गेटचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. मग तशी तुम्हाला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अद्याप तरी पाहायला मिळत नाही आहे. हो, फुलटॉस बॉल आणि इथून मात्र वाईडच आला आहे. कन्वर्ट करायचं होतं. शफल जरूर होत आहेत, परंतु शफल इतके होत आहेत की मात्र बॅट अँड बॉलचा तो कॉन्टॅस्ट होतच नाही आहे. तो करावा लागेल. तो कॉन्टॅक्ट जर झाला तर मात्र मोठे फटके येतील. त्या बॉलपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल, कारण की 51 धावसंख्येचं पाठलाग तुम्हाला करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7च आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. गोलंदाज जगदीश. हो, पुन्हा एकदा फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही आहे. आणखीन एक जर इथून पाहायला गेलं तर लेग बायची सिंगल इथून पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोचेल ते 10 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करते मालेवाडी टीम. 51 धावसंख्येचा पाठलाग करते सिंगल डबलला. हो, इथे समोरच्या दिशेनं लोअर फुलटॉस बॉल आपण पाहताय. लॉंग ऑनमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. तोपर्यंत एक सिंगल धाव इथून पाहायला मिळते. सिंगल आली आहे. सिंगलच्या साह्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिंगल डबलला खऱ्या अर्थानं भरपूर सारं महत्त्व दिलं जाते. सिंगल डबल इथून मात्र कन्वर्ट केली जाते. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतो, परंतु 1-2 मोठे फटके देखील अपेक्षित असतील ज्यावेळी तुम्ही या धावसंख्येचा पाठलाग करताय. हो, ऑन साईडला फटका केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगमध्ये बॉल निघाला. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. एकच धाब्यावरती इथून देखील समाधान मानलंय. 1 धाव आली आहे. 12 धावा धावफलकावरती. मोठे फटके मारूच देत नाहीये. हात खुले करूच देत नाहीयेत. इतकी चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ती मात्र अंबरपाडा टीमकडनं गोलंदाजी करत असताना जो 60 खऱ्या अर्थानं मिळवून दिला भूषणनं, जो चांगला 60 होता, त्याच्यामध्ये 7च धावा आल्या. आणि त्यानंतर मात्र आता जगदीश देखील चांगली कामगिरी करतायत. आणखीन एक चांगला बॉल. इथून मात्र फक्त बॅट वेगानं फिरली जाते, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्कच होत नाही आहे. तो संपर्क करावा लागेल. बरोबर गोलंदाजाची मिरिट तुम्हाला ओळखावी लागेल. त्याची लाईन, त्याची लेन, त्याचे व्हेरिएशन, त्याचा टप्पा, तो कोणत्या पद्धतीनं बॉल डिलेबट करतो आहे त्याला रीड करावा लागेल. त्याचनंतर मात्र तुम्ही त्याच्यावरती आक्रमण करू शकता. हो, इथे देखील फुल लेनचा बॉल अगदी आपण पाहताय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगलच पाहायला मिळेल, परंतु ती देखील लेग बायच्या साह्यानं आणखीन एक सिंगल आली आहे. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते मात्र 13 वरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि अजूनही 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना ही सध्याच्या घडीला आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते, ज्यांच्यावरती टीमचा भरपूर अगदी पाहता आपण विश्वास आहे, ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने ती जबाबदारी दिली आहे, ज्यांना सलामीसाठी पाठवलं आहे. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जो 60 त्यांच्याकडनं हवा आहे, जी सुरुवात त्यांच्याकडनं पाहिजे होती, ती सुरुवात त्यांच्याकडनं पाहायला मिळाली नाही आहे. परंतु 12 बॉल 37 अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण की 12 बॉलमध्ये अजूनही 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. आपण या ठिकाणी पाहताय श्रद्धांजली चषक 2025 सुमजाई क्रिकेट संघ सावले आयोजित ही स्पर्धा. हो, इथे फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केल्या. पंचांनी लगेच नोचा इशारा दिलाय. नो बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती येतील. 2 धाव्यानं धावफलक अगदी आपण पाहतोय पुढे जाईल आणि धावफलक आता जाऊन पोहोचतोय. पंधरा धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थाने ती धाव आली नव्हती, त्याच्यामुळे ती 1 धाव मायनस झाली आहे. ओ, फ्रीटचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. कमालीची गोलंदाजी चालू आहे. बरोबर अगदी आपण पाहता एक लाईन, एक लेन पकडून गोलंदाजी केली जाते. टप्पा देखील अचूक आहे. त्याच टप्प्यावरती खऱ्या अर्थानं तो नियंत्रण पाहायला मिळतोय. तो अचूक टप्पा, ते अचूक लाईन, ते अचूक लेन आपल्याला पाहायला मिळते. ती अचूकता साधली आहे. पुढे आले. फुलटॉस बॉल होता. इथे चान्स बनला रनआउटचा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज इथे पोहोचले. डायरेक्ट हिट झालीच नाही आहे. सिंगल धाबीतून कंप्लीट झाली. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 16 वरती.
16 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहत आहे. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मालेवाडी टीमची एकात दोन मोठे फटके या धावसंख्येचा आणि बॉलचं अंतर थोडंसं कमी कर. हो, इथून आपण पाहता आउटसाईड ऑफ स्टंप व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. आता थोडीशी व्हेरिएशन करत असताना बॉल अगदी बरोबर आपण पाहता अँगलनं बाहेर निघालाय आणि पंचांनी लगेच व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. 17 धावा धावफलकावरती. हो, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक खराब बॉल इथून पाहायला मिळतो. आणखीन एक स्क्वेअर चेंडू. एक्स्ट्राची धाव इथून देखील पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. 18 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. थोडंसं प्लॅनिंग करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. हो, इथून पाहत आहे बॉल सोडून जरूर दिलाय, परंतु पंच देखील सांगतात वाईडच आहे. बॅक टू बॅक व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या धावा आल्यात. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 19. समीकरण आता इथून आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 10 आणि धावा बनवायचे त्या 32. 10 बॉलमध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता अजूनही आपल्याला इथून पाहायला मिळते. जी मॅच खऱ्या अर्थानं मागच्या मॅचमध्ये आपण पाहताय जी बॅटिंग केली होती खऱ्या अर्थानं राजनं 10 बॉलमध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता असताना ती राजने मॅच फिरवली होती. हो, फुल लेनचा बॉल बरोबर अगदी आपण इथून पाहताय डायरेक्ट हिट झाली आहे आणि इथून फलंदाज बाद होईल. कल्पेशला इथून मात्र परतावं लागतंय. ती विकेट सॅक्रिफाईस देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण की बॅटवरती बॉल व्यवस्थित येतच नाही आहे. बॅट अँड बॉलचं कनेक्शनच होत नाही आहे. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 51चा पाठलाग करत असताना ती सुरुवात तुमच्याकडनं हवी होती टीमला. ती सुरुवात तुमच्याकडनं पाहायला मिळाली नाही आहे. ते मोठे फटके तुमच्याकडनं अपेक्षित होते, ते मोठे फटके तुमच्याकडनं पाहायला मिळत नाही आहे. तुम्हाला चांगली बॅटिंग करायची होती, तो स्टार्ट तुम्हाला चांगला द्यायचा होता. तो स्टार्ट चांगला मिळाला असता तर आता टीम देखील चांगलं काम करताना पाहायला मिळाली असती, परंतु तिथे डॉट बॉल मोठ्या प्रमाणामध्ये खेळले गेले आणि ते डॉट बॉल खेळल्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला टीमची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. हो, इथे अगदी आपण पाहतो बॅक टू द बॉलर. सिंगल धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोचेल ते मात्र 20. अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल इथून शिल्लक असतील ते मात्र 2. 8 बॉल 31. हो, मोठा फटका इथे खेळलाय. बरोबर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न, परंतु मिड ऑफ पोहोचलेत आणि पकडले कॅच. जबरदस्त कॅच पाहायला मिळाले. पाठीमागे जात असताना संपूर्ण आपण पाहताय आपल्या बॉडीचं संतुलन अगदी स्थिर ठेवलं आणि पाठीमागे जात असताना तो कॅच मात्र त्यांनी कॅरी केला. नवीन फलंदाज विवेक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत 4थ्या क्रमांकावरती. शेवटच्या बॉलवरती आपण पाहताय त्या मिसफिल्डच्या 3 धावा, ओव्हर थ्रोच्या त्या धावा पाहायला मिळाल्या. 3 धावा आल्या. 3 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते एकदा आपण पाहताय 24. आता 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आहे.
6 बॉल 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल 27 धावसंख्येची ती आवश्यकता अजूनही आपल्याला पाहायला मिळते. इथून पहिलाच बॉल अगदी जर पाहायला गेलं तर निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय. 6 बॉलमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या त्या मात्र 27 आणि पहिलाच चेंडू निर्धाव आलाय म्हणजे 5 मध्ये आता 27 धावसंख्येची आवश्यकता. संकेत हो इथे देखील आपण पाहता एज लागली आणि मात्र कॅच कॅरी झालाय. फलंदाज बाद, विकेट आली आहे. नवीन फलंदाज मनोज. 4 बॉल आणि आता 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 बॉल 27. खऱ्या अर्थानं ज्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना देखील तो 60 मिळालाच नव्हता. तो 60 फार आवश्यकता होती त्या 60ची. तो स्टार्ट मात्र मिळाला नाही. बॅक टू बॅक डॉट बॉलच पाहायला मिळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय संकेत देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतात. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहता पूर्णपणे तो दबाव खऱ्या अर्थानं आपल्याला मालेवाडी टीमकडेच पाहायला मिळाला. तो दबाव टाकलाय अंबरपाडा टीमनं. ऑन साईडला खेचून मारलाय फटका परंतु मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत पकडले कॅच आणि आता शेवटचा बॉल असेल आणि मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आपण पाहताय सुशील. एक शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरमध्ये आपण पाहताय. सगळेचे सगळे डॉट बॉल आलेत आणि 2 विकेट्स आल्यात. या बॉलवरती जर का कोणतीही धाव आली नाही, या बॉलवरती जर का विकेट्स आली, डॉट बॉल आला तर मात्र या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दुसरं मेडन षटक जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ओ फटका चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावा. आता सुशीलला खऱ्या अर्थानं मागे का ठेवलं आता हा देखील प्रश्न पडला असेल, कारण की सुशीलच्या बॅटमधून 1 बॉल फेस करत असताना तो षटकार आलाय. संकेतनं 5 बॉलमध्ये एकही धाव दिली नव्हती आणि शेवटचा बॉल तो फेस करत असताना षटकार पाहायला मिळाला. मग जर का सुशीलला पुढे पाठवलं असतं तर ही मॅच थोडीशी बनली असती का मालेवाडी टीमसाठी, हा देखील प्रश्न आहे. चला मॅच जिंकली आहे ती मात्र अंबरपाडा टीमनं. चला स्वर्गीय वासुदेव इलेव्हन अंतरणी टीम आपला कॅप्टन आणि अंबरपाडा आपला कॅप्टन या लगेच टॉससाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संकेत. 6 बॉलमध्ये 21 धावा
आणि बॉलिंग करत असताना 6 धावा देत 2 विकेट्स मिळवणारा संकेत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.